नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। राज्यातील निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता। मॉल्स, हॉटेल्स, जिम, स्विमिंग पूल्स सुरू करण्यासंदर्भात आज नवी एसओपी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि या बैठकीनंतर याबाबत निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। मुंबईत पुढील 1 किंवा 2 दिवसात एसओपी जाहीर होईल। रेस्टॉरंट्स आणि मॉल्स यांच्या वेळा वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे। मराठा आरक्षणावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद संपत नाहीये। तर आरक्षणावरून शिवसेनेनं केंद्र सरकारला धारेवर धरलंय। मराठा आणि धनगर समाजाला भाजप आरक्षण देईल असं भाजप नेते रावसाहेब दानवे वारंवार सांगत असतात। पण जेव्हा 50% आरक्षणाची मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याच्या सूचनेवर संसदेत मतदान घेण्यात आलं तेव्हा रावसाहेब दानवेंचं तोंड बंद का होतं असा सवाल शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केला। 50% मर्यादा उठवल्याशिवाय फायदा होणार नाही तर घटनाविरोधी विधेयकात स्पष्टता नसल्याची भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे। ते संसदेत बोलत होते। राज्यसभेत बोलण्याची संधी मिळावी यासाठी आपण उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलंय। जर ती परवानगी दिली गेली तर आपण राज्यसभेत आपले मुद्दे मांडू असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले। दरम्यान काल संसदेत आरक्षणासाठी आवश्यक घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झालंय। त्या संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेतली आहे। त्यावेळी ते मराठा आरक्षणासंदर्भात बोलत होते। यावेळी त्यांनी 50% आरक्षणाच्या मर्यादेसंदर्भात भाष्य करताना 50%ची मर्यादा उठवल्याशिवाय महाराष्ट्रात मराठा आरक्षण शक्य आहे का असा प्रश्नही उपस्थित केला। राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू भावूक झालेत। व्यंकय्या नायडू यांना विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही असं सांगताना अश्रू अनावर झाले होते। राज्यसभेत मंगळवारी पेगासस आणि कृषी कायद्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातला तर विरोधी पक्षातील काही खासदार वेलमध्ये जाऊन डेस्कवर चढले आणि आसनाच्या दिशेने नियम पुस्तिका त्यांनी फेकली। तसंच जय जवान जय किसानच्या घोषणा देखील त्यांनी दिल्या होत्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। बेळगाव कारवार संयुक्त महाराष्ट्राबाबत हे पत्र पाठवलंय। या पत्राद्वारे संयुक्त महाराष्ट्रासाठी मदत करा असं आवाहन अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केलं। भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। यावेळी सहकारी कारखानदारी, सहकारी बँक आणि सहकार क्षेत्राशी संबंधित सर्व प्रश्न आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली आहे। नव्या सहकार मंत्रालयामार्फत काय काय करता येऊ शकतं यावर भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। बीकेसीमध्ये जपानी पद्धतीच्या मियावाकी वनीकरणाला सुरुवात झाली आहे। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं असून मुंबईत अधिकाधिक हिरवाई निर्माण करण्यासाठी कमीत कमी जागेत अधिकाधिक झाडे असणारी जपानी पद्धतीची मियावाकी वने विकसित करण्याचा शासनाचा मानस आहे। परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांच्यावर पदाचा गैरवापर करत जमिनीचा फेर ओढण्यास सरकार कर्मचाऱ्यांवर बळजबरी करण्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी संजय जाधव यांच्यावर हे गंभीर आरोप केले। बातमी आहे परभणीतून। परभणीतील गंगाखेड पालिका महासभागृहात गटारीची पार्टी करण्यात आली होती आणि हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। मात्र या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यावर अनेकांचे धाबे दणाणलेत। गंगाखेडचे मुख्याधिकारी चोराला सोडून संन्यासाला फासावर लटकवण्याच्या तयारीत असल्याचा प्रकार समोर आला। रानडे पत्रकारिता विभाग स्थलांतर वाद प्रकरणात आता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लक्ष घातले। 14 तारखेला उदय सामंत रानडे संस्थेला भेट देणार आहेत। रानडे संस्थेची जागा बिल्डरच्या घशात घालण्यासाठी पत्रकारिता कोर्स विद्यापीठात स्थलांतरित करण्याचा घाट घातला जातोय। मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल 15 ऑगस्टपासून सुरू होणार असली तरी राज्य सरकारने नवीन नियम लागू केलेले आहेत आणि या नियमांनुसार मासिक पासवरच लोकलनं प्रवास करता येणार आहे। दररोजच्या प्रवासासाठी प्रवाशांना रेल्वेकडून तिकीट दिलं जाणार नाहीये तर आजपासून QR कोड सुविधा उपलब्ध झाली आहे। लोकल पास मिळवण्यासाठी सकाळपासूनच प्रमुख रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी धाव घेतली आहे। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी हे दादर रेल्वे स्थानकावर येऊन त्यांनी पाहणी केली आहे। सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वे प्रवास करता यावा यासाठी महानगरपालिकेने स्थानकांवर सेवा सुविधा देण्यात आलेल्या आहेत। या
सगळ्यांचा आढावा आयुक्त सुरेश काकाणी यांनी घेतला। एकीकडे लसीचे 2 डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवास करता येणार आहे, त्यामुळे लोकांनी लसीकरण केंद्रांवर जात आहेत, तर दुसरीकडे मुंबईतील माहीम मॅटर्निटी होम या लसीकरण केंद्रावर आज लसीचा साठा उपलब्ध न झाल्याने लसीकरण पूर्णपणे बंद आहे। मुंबईतील लोकल रेल्वेचे नियम पुणे लोकललाही लागू होणार आहेत। पुणे लोणावळा लोकल पुणे दौंड डेमो प्रवासासाठी 2 डोस घेतलेल्यांना परवानगी मिळणार आहे। प्रवाशांना आवश्यक असलेला फोटो पास पोलीस प्रशासनाकडून दिला जाणार आहे। दुसरा डोस घेऊन 14 दिवस झालेले प्रवासी हे पोलिसांकडे पाससाठी अर्ज करू शकतील। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशींचा मिक्स डोस अधिक प्रभावी ठरत असल्याचं ICMR कडून सांगण्यात आलेलं होतं। त्यानंतर DCGIने कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लशींच्या मिक्स डोसवर अभ्यास करण्याची मंजुरी दिली आहे। त्यामुळे 2 लसींच्या मिक्सिंग संदर्भात भारत सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय असं म्हणावं लागेल। नागपूरमध्ये कोविशिल्ड लसीचा साठा संपल्यामुळे 140 लसीकरण केंद्रांपैकी फक्त 9 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे। या 9 केंद्रांवर कोवॅक्सिन लसीचे डोस सुरू असून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस दिला जातोय। अजूनही लसीकरण मोहीम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळते। बैलगाडा शर्यत सुरू करा या मागणीसाठी नगरमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। पेटा हटवा बैल वाचवा अशी घोषणाबाजी करत राहुरी बाजार समिती समोर रास्ता रोको करण्यात आला। दरम्यान तिकडे कोल्हापुरातही बैलगाडा शर्यत सुरू करा या मागणीसाठी शिरोळमध्ये मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात बैलगाडा चालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता। जवळपास 2011 पासून बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी शर्यत प्रेमी आक्रमक झाले होते। बैलगाडा शर्यत सुरू करा या मागणीसाठी अकोल्यातील महामार्ग क्रमांक 6 वरील शिवणी शिवर टी पॉइंटवर रास्ता रोको करण्यात आला होता। पेटा हटवा बैल वाचवा मागणी करत शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं होतं। आंबील ओढा प्रकरणाचे पडसाद पुण्यात कायम असल्याचं दिसून आलेलं आहे। पुण्यातील दांडेकर पुलाजवळ रहिवाशांनी आंदोलन केलंय। प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतरही रहिवाशांनी चिंता व्यक्त केलेली आहे। प्रशासनाबाबत अविश्वास वाटतोय असंही आंदोलनकर्ते यांनी म्हटलंय। विदर्भवाद्यांचे नागपूरच्या इतवारी परिसरात चंडिका मंदिर परिसरात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे। आज तिसऱ्या दिवशी मागण्यांकडे सरकार लक्ष देत नसल्याने सरकार मेले म्हणत शोक व्यक्त करण्यात आलेला आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुंडन करून शोक व्यक्त केला। शिर्डीमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकरी आणि कामगारांनी मोर्चा काढला आहे। सरकार विरोधात घोषणाबाजी करत सरकारने दुर्लक्ष केल्यास मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा अजित नवले यांनी दिला। पंढरपुरातील व्यापारी संघटनांचा संचारबंदीला त्यांनी विरोध केलेला आहे। शिवाजी महाराज चौकात प्रशासन विरोधात अर्धनग्न आंदोलन करण्यात आलंय। पंढरपूर तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी 13 ऑगस्ट पासून संचारबंदी आदेश काढलाय। व्यापारी संघटनांचा याला विरोध आहे। सरकारी शहराची लोकसंख्या पाहता पंढरपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्याही कमी आहे, त्यामुळे संचारबंदी करू नये अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली। बातमी आहे बीड जिल्ह्यातून। बीड जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता चिकनगुनिया या साथीच्या आजाराने थैमान घातलंय। बीड तालुक्यातील नाळवंडी या गावाला चिकनगुनियाने विळखा घातलेला आहे। या गावात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून साथीच्या आजाराने थैमान घातलंय। एका घरात 4 रुग्ण आहेत। विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतचा समावेश आहे। सोलापूरमधील पोलीस अधिकाऱ्याचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर SP सुहास भोसले असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे। मुंबईतल्या भांडूपमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात झालेला आहे। भरधाव बसवरील नियंत्रण सुटल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या एकाचा मृत्यू झालाय, तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला। सातारा शहरातील जिल्हा न्यायालयासमोर झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। पोवई नाक्याहून भरधाव वेगात आलेल्या कार चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी 30 फूट खोल ओढ्यात गेली आहे आणि यानंतर तात्काळ या ठिकाणी शिवेंद्रसिंग राजे ट्रेकर्सच्या टीमच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आलं। यवतमाळ जिल्ह्यातील फुलसावंगीमधील रॅन्चोचा दुर्घटनेत मृत्यू झाला। इस्माईल शेख असं या तरुणाचं नाव आहे। गेल्या 2 वर्षांपासून ते हेलिकॉप्टर बनवण्यासाठी कष्ट घेत होता। त्याचे हेलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न होतं।
त्यानुसार त्याने हेलिकॉप्टर बनवलं देखील होतं, मात्र रात्री हेलिकॉप्टरची ट्रायल घेताना फॅन तुटला आणि पायलटच्या डोक्याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशमध्ये बसवर दरड कोसळली असून ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. किन्नौरमध्ये भीषण अपघात झाला असून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. पुणे नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील वाकी खुर्दमध्ये हॉटेल सागर या ठिकाणी हॉटेलच्या व्यवस्थापकास आणि स्वयंपाकी यांना मारहाण केली गेली आहे. या रागातून हॉटेल मालक आणि त्याच्या साथीदाराने 4 चाकी मोटारीने दुचाकीस धडक देऊन एकावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. नाशिकमधील खोडेनगरमधील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं आणि त्यानंतर झालेल्या दगडफेकीची घटना देखील कैद झाली आहे. जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकांमध्ये वाद झालाय. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि त्यानंतर दगडफेक सुद्धा झाली आहे. औरंगाबादमध्ये एका कंपनीच्या सीईओला मारहाण करण्यात आली आहे. 10 ते 15 गुंडांकडून जोरदार मारहाण करण्यात आली असून मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जळगावच्या यावल तालुक्यातील सराईत मोटारसायकल चोरट्याला पोलिसांनी गजाआड केलंय. अर्जुन नांदला पवार असं या चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून 20 मोटारसायकल्स जप्त करण्यात आलेल्या आहेत. सातपुड्यातील विविध आदिवासी पाड्यातून त्याने या मोटारसायकल्स चोरल्या होत्या. नाशिकमधील लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीरसह तिघांविरुद्ध भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. वैशाली वीर, वाहन चालक ज्ञानेश्वर येवले, शिक्षक पंकज दशपुते यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. 8 लाख रोख रकमेसह कागदपत्र ताब्यात घेण्यात आले. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. उत्तर प्रदेशातील गंगा आणि यमुना या नद्यांसोबत इतर नद्या ओसंडून वाहत असल्याने पुराचा धोका वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येते. प्रयागराज आणि मिर्झापूरमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. आमदार खासदार विरोधातील खटले उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय मागे घेऊ नयेत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. लोकप्रतिनिधींविरोधातील खटल्यांची सुनावणी कोणत्याही अडथळ्यांशिवाय तातडीने व्हावी, असे खटले प्रलंबित राहू नयेत असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कोरोना निर्बंधांमुळे ठप्प झालेल्या केरळमधील पर्यटन क्षेत्राला नव्याने उभारी देण्यासाठी केरळ सरकारने प्रयत्नपूर्वक बायोबबल यंत्रणा उभारली आहे. कोरोना विषाणूपासून पर्यटक जास्तीत जास्त सुरक्षित राहावेत, हा या उपाययोजनांचा उद्देश आहे. इस्रो आणखी एका उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे, तर GSLV F-10 उपग्रह सतीश धवन स्पेस सेंटरमधून लॉन्च केला जाणार आहे. तालिबानचे वाढते हल्ले पाहता केंद्र सरकारने अफगाणिस्तानातील सर्व भारतीयांना विमानसेवा बंद होण्यापूर्वी परतण्याचा सल्ला दिला आहे. काबूलच्या भारतीय दूतावासाने भारतीय कंपन्यांना त्यांच्या बांधकाम स्थळांवरून भारतीयांना हटवण्यास सांगितलंय. भारताने अफगाणिस्तान आणि परदेशी कंपन्यात काम करणाऱ्या भारतीयांना परत आणण्याची तयारी सुरू केली. ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवलाय. कांस्य पदकासाठी जर्मनीशी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 असा विजय मिळवला. पावसामुळे इंग्लंड विरोधातील पहिला कसोटी सामना अनिर्णित झाल्यानंतर उद्यापासून दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या या दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या संघात युवा ओपनर हसीब हमीदचं पुनरागमन होऊ शकतं. तसंच अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला देखील अंतिम 11 मध्ये स्थान मिळू शकतं. लॉस एंजेलिस या ठिकाणी 2028ला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी दावेदारी करण्यात येणार असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं निश्चित केलेलं आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशासाठी ICCने गांभीर्याने लक्ष केंद्रित केलं. कुस्तीपटू विनेश फोगटवर टोकियो ऑलिम्पिक दरम्यान शिस्तभंगाचा आरोप होता. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने विनेशला तात्पुरतं निलंबित केलंय. क्रीडा क्षेत्रातील अनुशासनाबद्दल कुस्तीपटू विनेशवर महासंघ नाराज आहे आणि फोगटने
स्पोर्ट्स विलेजमध्ये राहण्यास आणि भारतीय संघातील इतर सदस्यांसह प्रशिक्षणाला नकार दिला होता. मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलिक यांच्याशीही त्याचा वाद होता. विश्वातील सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिओनेल मेसीने हजारो चाहत्यांच्या साक्षीने पॅरिस सेंट जर्मेन संघात प्रवेश केलेला आहे. पुढील 2 वर्षांसाठी मेसी फ्रान्समधील या क्लबकडून खेळताना दिसणार आहे. संजय लीला भन्साळीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या तयारीला लागलेले आहेत. संजय लीला भन्साळींनी नुकतंच नेटफ्लिक्स सोबत त्यांच्या नव्या वेब सिरीजसाठीची डील साईन केली आहे. त्यांच्या हिरामंडी या वेब सिरीजची नेटफ्लिक्सने नुकतीच घोषणा देखील केली आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनताराने बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत साखरपुडा केल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत आहेत. नयनताराच्या हातावर साखरपुड्याची अंगठी आणि बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनने शेअर केलेला फोटो त्यांच्या साखरपुड्याचाच इशारा देत होते. अखेर अभिनेत्री नयनताराने या चर्चांवर पूर्णविराम देत साखरपुडा झाल्याची कबुली दिली. यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.